बोंदो अशोक खरात प्रकरणी एसआयटी तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर. खरातच्या कॅश नेटवर्कचे अनेक पैलू उघडकीस. खरातची 4 वर्षामध्ये सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. बोंदो अशोक खरातची 8 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी. दुसऱ्या प्रकरणामध्ये कोर्टाचा निर्णय. खरातला आज व्हीसी द्वारे कोर्टात केलं हजर. मंत्रालय मध्ये प्रवेशातील डीजी ॲपचं 10,000 कार्ड गहाळ. मंत्रालयामध्ये येणाऱ्यांनी कार्ड परत न केल्याची माहिती. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. सुनेत्रा पवार वेगळ्याच राजकीय पवित्र्यात. दिल्लीचा दौरा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांशिवाय. सुनेत्रा पवारांच्या पत्रात दोघांच्याही पदाचा उल्लेख टाळला. विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची मोर्चे बांधणी. राज्यसभेसाठी नंबर न लागलेल्या इच्छुकांची लगबग. भाजपच्या वाटेला 4 जागा, इच्छुकांची मात्र भाऊक गर्दी. नागपूर जिल्हा नियोजन समिती नियुक्तीवरून महायुतीमध्ये जोरदार लॉबिंग. भाजपमध्ये मोठी स्पर्धा. काही नावं चर्चेमध्ये. शिंदे सेनेकडून 6, राष्ट्रवादीकडून 5 सदस्यांची शिफारस. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत करणार सरकार. शेतकऱ्यांच्या पाठीशी. मंत्री नितेश राणेंची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळच्या दौऱ्यावर. भाजपच्या 50 आमदारांचा करणार प्रचार. राज्यामध्ये एलपीजी तुटवड्यामुळे सरकारची धावाधाव. रॉकेल वितरणासाठी तारेवरची कसरत. परवानगी धारकांच्या कमिशनमध्ये दुपटीनं वाढ. संदीपान बुमरेंच्या चालकाला पोलिसांची नोटीस. हिबानामा प्रकरणी चालक जावेद शेखला नोटीस पोलीस पाठवणार. अकोल्यातील फरार पोलीस राजेश जाधव अखेर अटकेत. जठार पेठेमध्ये जाधवला ठोकल्या बेड्या. अटकेतील महिलेकडे शरीर सुखाची केली होती मागणी. देशभरासह राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह. अंजनेरीमध्ये होणार हनुमानाचा जन्मोत्सव. तर देशभरातील हनुमान मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन.